फणस असणार आहे. फणसाच्या कच्च्या गराची भाजी खूप सुंदर लागते. फणसाची भाजी खूप सुंदर लागते. ती येत नाही. फणस पिकलेलं काढून वाळून त्याच्यात चपात्या करून ठेवता येतात. अशी कोकणामध्ये मी खाल्ली आळंदीला असताना, की त्याचं फराळाला त्या चालतात वाळून ठेवतात. ते फणस म्हणजे अनेक असणारे पिकावता येतं, करता येतं. एकानं कांदे लावले का सगळेच कांदे लावले, एकानं टमाटे लावले साऱ्या रोडवर टारल्या उभं करून उभरून देईल, घ्या वास सारा सडेल. अशा पद्धतीने असणारं होतंय. म्हणून शेतकरी हा स्वावलंबी आहे, शेतकरी आनंदी आहे. त्या शेतामध्ये सुंदर प्रकारचं आपल्यासाठी जैविक खत वापरून, रासायनिक खत नाही, जैविक खत वापरून आपल्या आरोग्याचं आपण रक्षण करा, हीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. देव दुर्लभ नरदेह प्राप्त झाला, पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला, एकादशी करा, सोमवार करा, भगवंताचं नामचिंतन करा. वाट्याला आलेला उद्योग, व्यवसाय, बिझनेस, व्यापार, उद्योग, धंदा, काम, नोकरी काय असेल ते दणकून सणकून करा. ते करत असताना आई वडिलांना विसरू नका. गोमातेचं रक्षण करा, गंगा मातेचं पावित्र्य राखा आणि व्यसनमुक्त जीवन जगा, हीच आपल्या चरणी प्रार्थना करून झालेलं पुष्प खंडेरायाच्या चरणी सद्गुरू गंगागिरी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज, सद्गुरू बाळकृष्ण बाबा यांच्या चरणी समर्पित करून कार्यक्रमाला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.